नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आताची ताजी बातमी अशी आहे की संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केलेला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये जे भाषण केलं तो थेट केंद्र सरकार आणि अमित शहा यांच्यावर बोट ठेवणार होतं आणि एकूणच सिटिझनशिप बिल जे आहे त्याची अमेंडमेंट जे सुरू आहे त्या संदर्भात राज्यसभेमध्ये जे चर्चा सुरू आहेत त्यामध्ये संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघात केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर या बिलाच्या सपोर्टमध्ये बोलले तर देशभक्तांनी, विरोधात बोलले तर देशविरोधी, देशद्रोही अशा प्रकारची चर्चा जी आहे ती देशात सुरू आहे. हे वाक्यसुद्धा त्यांनी राज्यसभेमध्ये उच्चारलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बाहेर माध्यमांशी बोलताना नेते वेगळं बोलतात पण संसदेत मात्र बोलताना अत्यंत सावधरित्या आणि सांभाळून बोलतात. पण संजय राऊत यांनी कुणाची भीडभाड न बाळगता काल जे म्हटलं होतं तेच आज राज्यसभेमध्ये म्हटलेलं आहे की जर बिलाच्या विरोधात कोणी बोललं तर तो देशद्रोही होतो, तो राष्ट्रद्रोही होतो. अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं जात आहे. आणि जर तुम्हाला एवढंच प्रेम असेल तर काश्मीर व्याप्त जो पाकिस्तान व्याप्त जो काश्मीर आहे त्याच्यावर तुम्ही हल्ला करा. 370ला आम्ही पाठिंबा दिला होता, पण या विधेयकावर आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नाही. संजय राऊत बोलत होते, तब्बल 6 मिनिटं ते बोलत होते. सभापती त्यांना जे आहे ते थांबवत होते, पण संजय राऊत यांनी आपला जो मुद्दा आहे तो सोडला नाही. आणि जे प्रश्न आहेत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार होतात हे जरी खरं असलं तरी या विधेयकातून आपण आपली भारताची जी प्रतिमा आहे ती कुठे ना कुठे डागाळतो की काय, अशा प्रकारचं मत जे आहे ते संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं. माझ्यासोबत शिवाजी आहे सहकारी. शिवाजी, काय एकूण मुद्दे होते संजय राऊत यांच्या भाषणात? संजय राऊतांचं जर आज भाषण पाहिलं तर त्यांचं म्हणणं असं होतं की सगळ्यात पहिलं त्यांनी आज अमित शहा बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं विधान असं होतं की त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या पद्धतीने जे कोणी टीका करतात त्यांना देशद्रोही म्हटलं जातं, त्याचबरोबर त्यांच्यावरती टीका केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हटले होते की विरोधक जे आहेत पाकिस्तानची भाषा बोलतात. तर त्यावर ते बोलताना असं म्हटले की ही पाकिस्तानची संसद नाहीये, या संसदेतील लोकांना भारताच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे असं म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे. ही पूर्ण जी क्लिप आहे ती माझ्या समोर आहे, मी तुम्हाला ती क्लिप देखील दाखवणार आहे. संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आणि तो म्हणजे पाकिस्तानची संसद नाहीये. आम्ही जर विधेयकांच्या विरोधात बोलत असू तर तो आमचा हक्क आहे, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, अशा प्रकारचं मत जे आहे ते संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं. काल उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद म्हणजे पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं होतं की आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय आम्ही समर्थन देणार नाही आणि विरोधातही जाणार नाही. एकूण संजय राऊत संसदेत काय म्हटले, राज्यसभेमध्ये काय म्हटले? शिवाजी, आता जे भाषण सुरू आहे आता ते संजय राऊत जे आहे 2019 जो लोकसभा में पास होकर राज्यसभा में आया है, मैं देख रहा हूँ अलग अलग मत प्रवाह यहाँ देखने को मिले. और लोकतंत्र में इस प्रकार से अलग मत प्रवाह जब होते हैं यही हमारी डेमोक्रेसी है. लेकिन मैं कल से देख रहा हूँ, कल से सुन रहा हूँ, ये कहा गया कि जो इस बिल को समर्थन नहीं करेगी वो देशद्रोही है. और जो बिल का समर्थन करेंगे वो देशभक्त है. मैंने सभी सदस्यों से मेरा आग्रह है कृपया शांति रखें. मैंने ये भी पढ़ा है, मैंने ये भी अभी सुन रहा था. प्लीज आप बोलने दे उन्हें, आप उनकी बात सुनिए. संजय, जो इस बिल को समर्थन नहीं करेंगे वो पाकिस्तान की भाषा बोले. उसका मतलब हम ये पाकिस्तान की असेंबली तो नहीं है. यहां हो या वहां हो, हम इस देश के नागरिक हैं. देश की जनता ने सबको वोट किया है, यहां भी किया है, वहां भी किया है, और देश की जनता ने वोट किया. अत्यंत संयमाने बोलतायत संजय राऊत, अत्यंत संयमाने बोलतायत. पाकिस्तानची ही लोकसभा नाही अशा प्रकारचं मत जे आहे ते संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं. त्यांचा थेट जो रोख आहे तो केंद्र सरकारवर आहे. पुढे काय म्हणतात संजय राऊत ऐकूयात आपण. तो पाकिस्तान के नागरिक की असेंबली नहीं है. मैं आपको बताना चाहता हूं, अगर पाकिस्तान की भाषा हमको पसंद नहीं है तो हमारी इतनी मजबूत सरकार है, पाकिस्तान को खत्म करो.
पाकिस्तान ऑक्युपाइड, हम आपके साथ हैं। आप संजय जी चेयर को संबोधित कर बोले और बीच तो में हम हैं आपके साथ, पाकिस्तान हो या जो हिंदुस्तान के हमारे जो भाई वहां इस देश में अल्पसंख्यक के उसको तकलीफ होती है, उनका छल होता है, तो हमारा एक मजबूत देश, मजबूत प्रधानमंत्री, हमारे मजबूत गृह मंत्री जी, आपके ऊपर हमारी आशा है। आपने 370 को हटाया, हमने जी जान से आपको समर्थन दिया है, देते रहेंगे। आज आपण ऐकलं संजय राऊत अत्यंत संयमाने बोलतायत आणि अमित शहा जे आहेत ते अत्यंत संयमाने ऐकतायत. खूप महत्वाचं आहे. शिवसेनेचे जे खासदार आहेत ते सुद्धा मतदानासाठी भाजपला लागणार आहे, कारण त्यांच्या भाजपचे जे सदस्य आहेत त्यांची संख्या जी आहे ती कमी आहे. त्यामुळे एकूणच जर विधेयक पास करायचं असेल तर शिवसेनेची आवश्यकता जी आहे ती भाजपला लागणार आहे. आणि संजय राऊत यांनी अमित शहा यांच्याकडे रोख करत एक मजबूत गृहमंत्री म्हणून आणि नरेंद्र मोदी यांना सांगितलं आहे की तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करा, अशा प्रकारचं जे मत आहे, रोकटोक जे संजय राऊत आहेत ते आपल्याला राज्यसभेमध्ये ऐकायला मिळतं. ऐकूयात पुढे काय म्हणतात. इस बिल को विरोध करना है, हिंसा हो रही है, असम हो, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर, ठीक है, एक सेक्शन समर्थन में है, एक सेक्शन विरोध में है। वो भी देश के नागरिक है, देशद्रोही नहीं है, तो देशभक्ति का प्रमाण पत्र किसी से लेने की हमें जरूरत नहीं है। हम कितने कठोर हिंदू है उसका हमें प्रमाण पत्र नहीं चाहिए। देशभक्तीचं सर्टिफिकेट आम्हाला घ्यायची कुणी शिकू नये, म्हणजे आम्हाला काय करायचंय ते आम्हाला शिकू नये, असं काल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. आणि तोच रोग जो आहे तो आज संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये दाखवलेला आहे. देशभक्तीचं प्रमाणपत्र आम्हाला कोणी देऊ नये. आणि गेल्या 5 वर्षापासून जर देश विरोधात बोललं, कुठल्या कामाच्या विरोधात बोललं, नोटबंदीच्या विरोधात बोललं तर तो देशद्रोही ठरवण्याचा जो एक चर्चा सुरू होती त्याला कुठे ना कुठे संजय राऊत आणि शिवसेना यांनी खो दिलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भाजपची साथ जी आहे ती शिवसेनेने सोडली आहे. त्यामुळे शब्दांचे तिखट बाण जे आहेत ते संसदेत संजय राऊत चालवताना दिसतात. शिवाजी, मला हे सांगा की काल उद्धव ठाकरे नेमकं काय म्हटले होते आणि त्याच्यावरून हे, कारण उद्धव ठाकरे जे बोलतील ते संजय राऊत संसदेत बोलतील. एकंदरीत जेव्हापासून उद्धव ठाकरे असो युतीतून बाहेर पडले तेव्हापासून त्यांच्या देशभक्ती आणि हिंदुत्वावरती प्रहार केला जात होता. पण काल ज्या पद्धतीने सांगितलं गेलं भाजपकडनं की आणि त्यातली विशेष बाब यामध्ये अशी होती, सांगायचं म्हणजे की शिवसेने लोकसभेमध्ये या बिलाला पाठिंबा दिलेला आहे. मात्र काँग्रेसने जेव्हा डोळे वटारले किंवा काँग्रेसने याच्यावरती नाराजी व्यक्त केली त्यावरती शिवसेना जराशी बॅकफुटवर आली. त्याच्यावरती उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आजही तुम्ही ज्यावेळेस संजय राऊत बोलताना पाहिलं असेल, पी चिदंबरम असो, अहमद पटेल असो, बाकी काँग्रेसचे जयराम रमेश असो, संजय राऊत काय बोलतायत हे पाहण्यासाठी पटकन सभागृहात आलेले आहेत. या संदर्भात तुम्ही ज्यावेळेस हा पूर्ण व्हिडिओ पाहाल, कारण या बिलामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे ही शिवसेनेची आहे. शिवसेना या बिलामध्ये भाजपला साथ देते का ते पाहणं महत्वाचं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी असं म्हटलेलं आहे की जे विरोधात बोलतात ते पाकिस्तानची भाषा बोलतात. त्यामुळं या सगळ्या घडामोडीचा जर विचार केला तर आता शिवसेना नक्की काय भूमिका घेते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. बिलकुल. आणि आज सगळ्यात महत्वाचं हे जे दुरुस्ती विधेयक आहे ते जे शरणार्थी या देशामध्ये आले ते हिंदू, ईसाई म्हणजे ख्रिश्चन, बौद्ध, शीख इतर जे आहेत त्यांना नागरिकत्व जे आहे ते मिळणार आहे. मुस्लिम जो समाज आहे तो सोडून ही दुरुस्ती होते. आणि ही जी दुरुस्ती आहे याला अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. संजय राऊत पुढे काय म्हणतात ऐकूयात. संजय राऊत पुढे काय म्हणतात. जिस स्कूल में आप पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है, आपको बताना चाहिए। और हमारे स्कूल के हेडमास्टर बाला साहब ठाकरे थे, अटल जी भी थे, श्यामा प्रसाद मुखर्जी भी थे, सब हम सबको मानते हैं। मैंने आज अभी एक अखबार में पढ़ रहा था कि कश्मीर में 2 जवान शहीद हुए, मुसलमान थे, उनके परिवारों ने भी इस बिल को विरोध किया है। 2 शहीद हुए उनके परिवार, तो देशद्रोही तो नहीं है। मैं मानता हूं ये बिल धार्मिक नहीं है, ये बिल मानवता के आधार पर उसका ऊपर चर्चा होनी चाहिए। और हमें ये भी पता है कि घुसपैठ और शरणार्थी में फर्क है।
तो क्या बिल पास होने के बाद संजय जी कंक्लूड करिए। इस देश के सभी जो घुसपैठ है उसको आप बाहर निकालेंगे? निकलना समय चाहिए। तो निश्चित है ना। गृह मंत्री जी की कमिटमेंट है, नहीं नहीं, चुनाव के रैली में भी आप ही आपकी लोगों ने तय commitment किया है, है अभी भी बैठकर समय। commitment है। इस देश के एक एक घुसपैठियों को हम बाहर निकालेंगे। अगर हम हमारे शरणार्थियों को यहाँ जगह दे रहे हैं तो घुसपैठियों को निकालना चाहिए। सर मैं ये मानता हूं कि पाकिस्तान, अफगानिस्तान और बांग्लादेश में जो हमारे अल्पसंख्यक का भाई है, चाहे हिंदू है, चाहे सिख हो, चाहे ईसाई हो, उसके अधिकारों का हनन हुआ है। जबरदस्ती धर्मांतरण होता है, बेटियों के ऊपर अत्याचार होता है, हत्याएं होती है, और मानवता के आधार पर हमको संजय जी, अब conclude उनको करिए। स्वीकार करना चाहिए। कंक्लूड करिए। उनको स्वीकार करना चाहिए, लेकिन हम उनको अगर स्वीकार करते हैं तो उसमें राजनीति नहीं होनी चाहिए, वोट बैंक की राजनीति नहीं होनी चाहिए। उनको रोटी, कपड़ा, मकान, रोजगार संजय जी जो कंक्लूड भी करें, आप 2 दे मिनट सकते अधिक हैं, आप हो दे गया। सकते हो। मैं अगले स्पीकर को बुलाऊंगा। लेकिन कंक्लूड करें आप जैसे संजय। कि मेरी Conclude पार्टी करें। ने कहा है कि ये सभी लोग कितने हैं, जैसे आपने प्रास्ताविक में कहा गृह मंत्री जी ने कि लाखों करोड़ों लोगों की ये वेदना और उनकी आशा की बात आपने कि लाखों करोड़ों लोग आप यहाँ अगर ला रहे हो तो क्या उनको वोटिंग राइट मिलेगा? मुझे संजय जी, लगता है conclude 20-25 साल तक उनको Conclude। वोटिंग राइट अगर आप नहीं देते हैं श्री तो एक देश में बैलेंस रहेगा। नहीं आप दूसरी बात है, अगर बात शरणार्थी की है 3 मिनट का समय है, मैंने 5 मिनट दिया। श्री प्लीज डोंट टेल मी। श्री मनोज कुमार झा, तो देखिए श्री मनोज कुमार झा। हमारे देश में प्लीज कंक्लूड। लाखों कश्मीरी पंडित जो शरणार्थी है, कंक्लूड 3 से 70 हटाने के संजय बाद जी, ऑलरेडी यू हैव टेकन 6 उनके मिनट्स भी मन में इंस्टेड एक ऑफ 3। आशा की उम्मीद जागी थी संजय जी कंक्लूड। कि हमारे गृह मंत्री जी मैं आई विल फोर्स टू कॉल अदर पंडित स्पीकर। श्री शरणार्थियों मनोज को कुमार वापस झा, कश्मीर आपकी बात भेजेंगे। रिकॉर्ड पे जाएगी। श्री मनोज कुमार झा, आप बोले, आपकी बात रिकॉर्ड पे जाएगी। अगर मैं दूसरे स्पीकर को बुलाऊंगा फिर श्री प्रफुल्ल नहीं, देन आई विल कॉल अदर। अब श्री संजय जी की बात नहीं जाएगी रिकॉर्ड पे, आपकी बात रिकॉर्ड पे जाएगी। आप बोले, अगर आप नहीं बोले दूसरे स्पीकर को मैं बुलाऊंगा। आपण ऐकलं संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर घणाघाती टीका केली है। जिस स्कूल में पढ़ते हो उस स्कूल के हम हेड मास्टर है, उस स्कूल के बाळासाहेब ठाकरे हेडमास्टर आहे, हा जो रोख आहे तो संजय राऊत यांनी संसदेमध्ये राज्यसभेमध्ये व्यक्त केलेला आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातली तणाव जो आहे तो स्पष्टपणे दिसतोय। मानवतेच्या दृष्टिकोनातून या विधेयकाची चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारचं मत जे आहे ते संजय राऊत व्यक्त करतात। आणि एकूणच आज राज्यसभेमध्ये कुणाकुणाची महत्वाची भाषणं झाली, शिवाजी आज कुणाकुणाची भाषणं झाली महत्वाची आणि काय म्हणतो होते अगदी थोडक्यात? पी चिदंबरम यांचं भाषण झालं, त्यापूर्वी सर्वात अगोदर अमित शहा यांनी हे बिल मांडलं। हे बिल मांडताना त्यांनी सांगितलं की जे परदेशामध्ये म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या राज्यामध्ये जे अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम इतर, या सगळ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्याचबरोबर माझ्या देशात म्हणजे भारतातल्या कोणत्याही मुस्लिमांवरती अन्याय होणार नाही या संदर्भात त्यांनी आश्वस्त केलं। सगळ्यात महत्त्वाचं जे भाषण होतं, त्यानंतर जर कोणाचं लक्ष वेधून घेतलं असेल तर त्यानंतरचं जे भाषण होतं ते आनंद शर्मा यांचं होतं। आनंद शर्मा काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी एक प्रकारे अमित शहा यांच्यावरती हल्लाबोलच केला। त्यांनी म्हटलं की 2 नेशन थिअरी कोणी मांडली? हिंदू महासभेने ही 2 नेशन थिअरी मांडली, त्यामध्ये सावरकरांचा देखील त्यांनी उल्लेख केला। सावरकरांनी 2 नेशन थिअरी मांडली असं म्हणत 2 देशाची जी निर्मिती आहे त्याला काँग्रेस जबाबदार आहे असं म्हणणाऱ्या अमित शहा यांचा त्यांनी समाचार घेतला। त्यानंतर सध्या देशामध्ये जे भयभीत वातावरण आहे या वातावरणावरून देखील त्यांनी सरकारवरती निशाणा साधला आणि त्यांनी सांगितलं की देश एक प्रकारे छावणीचं स्वरूप येण्याची शक्यता आहे, त्यामुळं अमित शहा यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं म्हणत वेगवेगळ्या स्वरूपाची आणि काही स्वामी विवेकानंदांची उदाहरणं देत त्यांनी अमित शहा यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे।
बिलकुल. पी चिदंबरम यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलंय, पण संजय राऊत यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कारण शिवसेना आणि भाजप यांच्यामधील जे तणावाचे संबंध आहेत त्याच्यामध्ये संजय राऊत कुठली भूमिका घेतात, शिवसेना कुठली भूमिका घेते, पाठिंबा देते की नाही देते, अशा प्रकारचं मत जे आहे ते अशा प्रकारची उत्सुकता जी आहे ती संपूर्ण देशाला होती. पण संजय राऊत यांनी भाषण करता करता आपलं भाषण लांबवलं आणि जिस स्कूल के आप जिस स्कूल में पढ़ते हो उस स्कूल के हम हेड मास्टर आहे, अशा प्रकारचा टोला जो आहे तो संजय राऊत यांनी लगावलेला आहे. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.